विविध जिल्ह्यातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। रत्नागिरीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजण्यास सुरुवात। नगर परिषदेच्या निवडणुकांसाठी भाजपच्या माजी नगरसेवकांची मोर्चे बांधणी। माजी नगरसेवकांकडून स्वच्छता कर्मचाऱ्यांना साहित्याचं वाटप। नंदुरबारमधील अधिकार राष्ट्रीय युवा मंच आणि विविध संघटनांतर्फे तळोद्यामधील आमलाडमध्ये रास्ता रोको आंदोलन। बंजारा आणि धनगर समाजाचे आदिवासी आरक्षणामध्ये समाविष्ट न करण्याच्या मागणीसाठी आंदोलन। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या कन्नड शहरामध्ये बंजारा समाजाचा मोर्चा। हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी। परभणीच्या जिंतूर तालुक्यामधल्या हजारो हेक्टर जमीन ओलिताखाली येणार। छत्रपती संभाजीनगर इथे झालेल्या बैठकीमध्ये जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून सर्वेक्षणाचे आदेश। नंदुरबारच्या सातपुड्याच्या दुर्गम भागामध्ये रस्त्यांची दयनीय अवस्था। नागरिकांचा जीव मुठीत धरून प्रवास। रुग्णांचेही हाल। प्रशासनानं रस्त्याची दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी। नागपुरातील 8 मेंदूज्वराच्या संशयित नमुन्याची पुण्यामध्ये तपासणी होणार। नागपुरातील एम्समध्ये मेंदूज्वराच्या काही रुग्णांवर उपचार सुरू। उत्तर प्रदेश सरकारच्या कृत्याचं मालेगावमध्ये पडसाद। उत्तर प्रदेश सरकारनं आक्षेपार्ह फलक हटवून तरुणांवर गुन्हे दाखल केले। या घटनेच्या निषेधार्थ माजी आमदार आसिफ शेख यांच्या नेतृत्वाखाली मालेगावात मुस्लिम बांधवांची निदर्शनं। नाशिकच्या सिडको परिसरामध्ये मध्यधुंद तरुणींचा राडा। स्टेट बँक चौकामध्ये मध्यधुंद तरुणींकडून एकाला मारहाण। मध्यधुंद तरुणींची स्थानिक नागरिकांवर दादागिरी। गोंदियाच्या रागा पळसगावमध्ये वाघाची दहशत। शेतामध्ये जाणाऱ्या एका व्यक्तीवर वाघाचा हल्ला। स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण। वन विभागानं लक्ष देण्याची मागणी।